विधायक नीलेश राणे ने आज सिंधुदुर्ग में नवनिर्वाचित जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक से मुलाकात की। इस मुलाकात के बाद उन्होंने मीडिया को इसके बाबत जानकारी दी। इस दौरान उन्होंने ठाकरे गुट के सांसद संजय राउत पर भी तीखा हमला बोला। साथ ही उन्होंने छगन भुजबळ की नाराजगी पर भी प्रतिक्रिया दी। भेट घेतला आहात, काही चर्चा झाली आहे सिंधुदुर्गातल्या सगळ्या गुन्हेगारीबाबत तो एकत्र मी सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि सन्माननीय नवीन SP सिंधुदुर्ग जिल्हा यांची दोघांची भेट घेतली। दोघांची इकडे आता जस्ट बदली झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। सदिच्छा भेट होती सगळ्यांची। आमच्या शिवसेना पक्षातून सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। कलेक्टर मॅडमशी बोलता बोलता आज काय जास्त लेखी दिलं नव्हतं, पण प्राधिकरणाच्या खड्ड्यांसंदर्भात आणि जी खड्ड्यांची परिस्थिती आहे ती लवकरात लवकर प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये जेवढे आहेत ते लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं। SP साहेबांना बोलता बोलता ड्रग्स आणि ही जी काही डुप्लिकेट दारू गोव्यातून येते ह्याच्यावरती झिरो टॉलरन्स मोहीम राबवून कायमचा हा विषय जो आहे, जो ऑलरेडी पोलिसांनी हाती घेतलेला आहे, प्रशासनाने हाती घेतलेला आहे, पण कायमचा हे सगळे विषय बंद झाले पाहिजे जिल्ह्यामध्ये। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये डुप्लिकेट दारू ही सिंधुदुर्गातून पुढच्या जिल्ह्यांमध्ये पास होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते। ड्रग्सचा पण व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गात एक मोठं नेक्सस चालू आहे असं दिसतंय। पोलिसांनी लवकरात लवकर हे सगळं मोडून काढावं आणि आमच्या तरुण पिढीला ह्याच्यातून बाहेर काढावं असे ह्या 2-3 विषयांवर आम्ही चर्चा केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरती 2 महिन्यांमध्ये 4 जीव गेलेले आहेत। महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे। पोलीस प्रशासनाकडनं खड्डे जे बुजवतात त्यात कंपनीवर न गुन्हे दाखल करता काल एका विंगुर्ल्यात ज्याची आई गेली त्या मुलावरच गुन्हा दाखल करण्यात आला। काही स्पेसिफिक कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते आपण दुरुस्त करू, पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस आपल्याला लक्षात आलं असेल 22 दिवस लवकर पाऊस आला, जवळपास महिनाभर लवकर पाऊस आला। जे दुरुस्तीची कामं होती ती अर्धवट राहिली, तशीच राहिली, करायला वेळ मिळाला नाही आणि पावसाळ्यात ही सगळी कामं होत नाही। आता पावसाळा कुठे कमी झालाय, एकदा ह्या आठवडा 10 दिवसांमध्ये हा पाऊस एकदम 100% कमी झाल्यानंतर ही सगळी कामं मार्गी लागणार। काम एकही शिल्लक ठेवणार नाही, सगळे खड्डे बुजवले जाणार आणि रस्तेही चकाचक करणार, एवढं मी तुम्हाला तुमच्या निमित्ताने सांगतो।